विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा रंगा येई वो येई रंगा येई वो येई हे रंगा येई वो येई रंगा येई वो रंगा येई वो येई रंगा येई वो येई हे रंगा येई वो येई रंगा येई वो विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई विठाई के ठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पाय ऋषी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो
जय जय श्री राम। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। वा टाळी एकदा जोरदार वा। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। राम जी को लाना लखन जी को लाना। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा। संप्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। तसं पाहायला गेलं तर चितकला मुक्ताईंचा हा अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगाच्या मार्फत एक भगिनी एक बहीण आपल्या भावासोबत संवाद साधते। या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबरायांना मुक्ताईचा उपदेश म्हणा किंवा भावंडाची बाल क्रीडा म्हणा, या अभंगाच्या माध्यमातून मुक्ताईंनी ज्ञानोबरायांना साधलेला संवाद ताटी या सदरातील हा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल 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 अत्यंत चैतन्यमय वातावरणामध्ये चाललेला हा सोहळा। तसं पाहायला गेलं तर दुग्ध शर्करा योग म्हणायला काय हरकत नाही। पावन अशा पुण्यभूमीमध्ये पैलवान बाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्ष कितवा 3रं आणि या 3ऱ्या वर्षामध्ये 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा। वर्ष 3रं आणि दिवसही 3रा आणि आजचा हा पुण्य पावन भूमीमध्ये जिथे आपल्या पैलवान बाबांचा अवतार होऊन गेला। अरे अवतार कोणाचा? साक्षात पवनसूत हनुमान। ज्याप्रमाणे पवनसूत हनुमान ब्रह्मचर्यामध्ये राहिले तसं आपल्या पैलवान बाबांचं आयुष्य। आणि म्हणतात ना, ज्याप्रमाणे सोन्याच्या लकडीचा अलंकार बनवायला सोनार लागतो, मातीचं मडकं बनवायला कुंभार लागतो, तसं हे बिघडलेलं जीवन सतमार्गावरती नेहू घालायला आणि साधू संतांच्या चरणावरती ठेवायला एका आपल्या संत पैलवान बाबांसारखा समर्थक लागतो। त्याशिवाय हे जीवन सार्थकी जाणार नाही। आणि असे असणारे आपले पैलवान बाबा त्यांच्या या पावन भूमीमध्ये इथं कीर्तनाचा योग यावा। आणि मी खऱ्या अर्थानं सांगेल बरं का, अत्यंत वर्ष कमी आहे पण एवढं सगळं नियोजन आणि आयोजन ज्यांचे सप्ते वर्ष चालतात तरी सुद्धा त्यांना जमत नाही। पण एवढं सुंदर असं नियोजन केलेलं आहे, एवढं सुंदर असं देखणं नियोजन। आल्यानंतर स्वागत ज्या प्रकारे केलं, महाराजांनी मला सांगितलं, महाराज घोड्यावर बसायची इच्छा तुमची अजून लग्न झालं नाही, पण त्याच्या आधी तुमची इच्छा पूर्ण करतो। खरा आनंद याचा वाटला की लग्न होईल तेव्हा होईल, पण त्याच्या आधी बाबा घोड्यावर बसायला भेटलं तर या आपल्या भिवरकर वस्तीचं प्रेम आणि अठ्ठास याजसाठी केला होता अठ्ठास। आणि या अठ्ठासापायी माझ्या सारख्या पांबराकडे ही आजची चिंतन रूपी सेवा आली, हे मी माझं भाग्य समजते। कारण
इथं तुम्ही या पावनभूमीमध्ये पाऊल टाकून आलाय ना, एक सांगते तुम्हाला, इथं ती स्पंदनं जाणवतात, इथं ती ऊर्जा जाणवते, इथं असणारं त्या वाईब्स आहेत, पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना. काही ठिकाणं बघा अशी असतात की तिथं आपण पाऊल टाकलं ना महाराज, की तिथं आपल्याला उचलून फेकल्यासारखं होतं. असं वाटतं की तिथून मी कधी एकदाची निघून जाईल. पण काही ठिकाणं अशी असतात की एक चैतन्य प्रफुल्लित होत असतं, एक पॉझिटिव्ह वाईब जाणवत असतात. आणि आल्यानंतर इथं प्रवेश केला, इथं आल्यानंतर भिवरकर चेहऱ्यांचा, जणांचा, या वस्तीकरांचा हसरा चेहरा पाहिला आणि आनंद चेहऱ्यावरचा पाहून, चेहऱ्यावरचं चैतन्य पाहून याची एक प्रचिती आली की नक्कीच या ठिकाणामध्ये काहीतरी चैतन्य आहे. कारण इथं तुम्ही 2-4 पावलं टाकून रोज येताय ना. किती दिवस झाले येताय? बोला. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? हा बोला. किती दिवस येताय? 3 दिवस झाले येताय ना. पण सांगते, या ठिकाणामध्ये तुमचं टाकलेलं एकही पाऊल वाया जाणार. तुम्ही देवाकडे रोज 2-4 पावलं टाकत या सभा मंडपात येताय, ह्या धर्म मंडपामध्ये येताय. भगवंताच्याकडे तुमचे 4-5 पावले टाकत तुम्ही येताय. पण भगवंत स्वतः तुम्हाला सांगतोय, तुम्ही तुमच्या सुखाच्या काळात माझ्याकडे 4-5 पावले टाकत या, तुमच्या दुःखाच्या काळात तुमच्याकडे 1000 पावलं टाकत येईल आणि तुमचं दुःख निवारण करेल. हा तुम्हाला भगवंत शाश्वती देतोय. आणि इथं कुणाचं पण उभं राहण्याचं काम, इथं तुम्ही म्हणसाल हा मंडप आहे, कुणी सांगितलंय वर्षोनवर्ष सप्ताह करायचा? वर्षातून एकदा सप्ताह करायला कुणी सांगितलंय? कुणी खर्च करायला सांगितलाय? कुणी पैसा घालवायला सांगितलाय? एवढं मोठा अट्टास कशा करता? काय जण महाराज असतात 4-2 बोलणारे. एखादं चांगलं करत असेल ना, मागणं बोलतात. इथं नाहीत बरं का, इथले बिचारे सगळे चांगलेच, पण मागून बोलणारी असतात. कुणी सांगितलंय सप्ताह? कुणी सांगितलंय उत्सव? कुणी सांगितलंय हा सोहळा? अरे मी तर म्हणते वर्षातून एकदा नाही, मी तर म्हणते वर्षातून 4-5 वेळा करावा हा सप्ताह. का करावा? माणसांचं आजकाल झालंय काय, सप्ताह करायचंय, पण आमचं त्यातून काय स्वार्थ आहे? आमचं त्यातून काय फळ आहे? आम्हाला त्याच्यातून भेटणार काय? आजकाल लोकांचा परमार्थ सुद्धा स्वार्थाचा झालाय. कशाचा? आम्हाला परमार्थ करतोय ना, देवाचं नाव घेतोय ना, पण आम्हाला त्याच्यातून फळ काय भेटणार आहे? मला सांगा, सप्ताह करणं हे पाप आहे का पुण्य? काय? आमची लहान मुलं गोड बोलतायत बरं का, तयारीची मुलं आहेत, लक्ष आहे, सावध आहे. सप्ताह करणं म्हणजे काय? पुण्य आहे. आता मला सांगा भिवरकर वस्तीकरांनो, पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं आहे? काय सोपं आहे? इकडून आवाज येऊ द्या. पुण्य सोपं आहे ना. पुण्य म्हणजे आता बघायला गेलं, पुण्य करणं सोपं आहे, पाप अवघड आहे. खरं बोलणं सोपं आहे का खोटं बोलणं सोपं आहे? खरं बोलतो का आपण? खरं 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 बोलतो आपण. अहो तुमचं काय आमचं सांगते. आम्हाला जरी फोन आला ना, महाराज कुठं आलाय, आलोय जवळ 2 किलोमीटरवर, महाराज असतात 15-20 किलोमीटरवर, पण खोटं बोलावं लागतं. पण खरं बोलणं सोपं आहे का खोटं? खरं बोलणं सोपं आहे. बघा, खरं बोलायचं म्हटलं तर कोणतं विचार करावा लागत नाही, काय लक्षात ठेवावं लागत नाही, कोणती चिंता राहत नाही. पण खोटं बोलायचं असलं तर आपल्याला आधी आठवावं लागतं की आधी आपण त्याला काय बोलून गेलोय, आधी आपण त्याला काय सांगितलंय. म्हणजे जीवनामध्ये खोटं बोलणं अवघड आहे आणि खरं बोलणं सोपं आहे ना. पुण्य करणं सोपं आहे, पाप करणं. समजा रस्त्यामध्ये एखादा दगड पडलाय, येताना रस्ता जर आपण पाहिला, आडमार्गी रस्ता आहे, पण रस्त्यामध्ये दगड पडलेला दिसला
एखादा चांगल्या विचाराचा व्यक्ती विचार करतो, बाबानो आपल्याला चालता चालता ठेस लागली, पण मागून एखादी गाडी येणार आहे, गाडीला तो दगड लागला तर ती गाडीवालीचा व्यक्ती पडेल, त्याला मार लागेल, असं करू तर रस्त्यावरचा आडवा आलेला दगड आपण कुठं टाकू? साईडला करू. मला सांगा, रस्त्यावरचा काढलेला दगड हे पाप आहे का पुण्य आहे? पुण्य आहे ना. पंक्तीमध्ये भाताच्या बादल्या घेऊन पंक्तीला वाढणं पाप आहे का पुण्य आहे? पुण्य आहे. पंक्तीमध्ये अन्नदान करणं पाप आहे का पुण्य आहे? ऐ बिवरकर वस्ती काय पुण्य आहे ना. सप्त्यामध्ये वर्गणी देणं काय पुण्य आहे. सप्त्यामध्ये ज्ञानदान करणं पुण्य आहे. सप्त्यामध्ये त्याचं काही चुकी नाही, त्याचं व्होल्टेज जोरात आहे. आजकालची पिढी महाराज तिकडून विचार करतोय माझ्यापर्यंत महाराजांची काही रेंज पोचना. असं ना आहे बरं का जागेवर. तर काय ज्ञानदान करणं पुण्य, कीर्तनाला येणं पुण्य, कीर्तन ऐकणं पुण्य, कीर्तन ऐकून झाल्यानंतर दुसऱ्याच्या चपल्या आपल्या पायात घालून पुढचं ऐका, आपल्या पायात घालून घरी न जाणं, दुसऱ्याच्या चपल्या आपल्या पायात घालून न जाणं हे सुद्धा काय पुण्य. ही पुण्याची व्याख्या आहे. पुण्य करणं सोपं आहे, पाप करणं अवघड आहे. पण तरी सुद्धा माणसाला कळत. एक गरुड पुराणामध्ये कथा आलेली आहे महाराज, जुनी कथा आहे. एकदा झालं काय, एक गरुडाच्या भक्तानं गरुडाला विचारला प्रश्न, गरुडा काय तुझं भाग्य आहे रे? अरे अख्ख्या जगाचा भार तो भगवंत वाहतो, आणि त्या भगवंताचा भार कोण वाहतं? भगवंत कशावर आहे? अय बचत गट जागेवर आहे ना. अख्ख्या जगाचा भार कोण वाहतोय? देव वाहतो. आणि देवाचा भार कोण वाहतं? गरुड वाहतं. गरुड देवाचा भार वाहतं. मग एका 2-4 जणांना प्रश्न पडला, विचारतायत, गरुडजी अख्ख्या जगाचा भार भगवंत वाहतोय, पण तुम्ही भगवंताचा भार कसं काय वाहता? एवढं चांगलं फळ तुमच्या नशिबी कसं काय आलं? देवाचा भार तुमच्या नशिबी व्हायला यावा. त्यावेळी गरुडानं घडलेली कथा सांगितली. गरुडजी सांगतायत की एकेकाळी मी असाच आकाशातून भरारी घेत होतो. सत्य घटना आहे बरं का. आकाशातून भरारी घेत असताना मला असाच एक धर्म मंडप दिसला, आणि त्या धर्म मंडपामध्ये कीर्तन चालू होतं. काय चालू होतं? कीर्तन चालू होतं. नामस्मरणाचा विधी चालू होता. विचार केला की आपल्याकडून पण काहीतरी पुण्य घडावं, म्हणून गरुडानं खाली भरारी घेतली. पण झालं काय, तोपर्यंत कीर्तन संपलेलं. थोडं आपल्या कानावर देखील कीर्तन पडेल, भजन पडेल, नामस्मरण पडेल या आशेने गरुडजी खाली उतरले. पण कीर्तन संपलं. पण गरुडजीनं काय केलं, कीर्तनकाराचं दर्शन घेतलं, टाळकरी मंडळींचं दर्शन घेतलं, श्रोते मंडळींचं दर्शन घेतलं. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ते गरुड महाराज तिथनं उडायला निघाला. आणि न कळत झालं काय, ऐका. उडत असताना गरुडानं असे आपले पंख फरफडले, आणि पंख फरफडल्याचा असा परिणाम झाला की तिथला मंडप काय झाला, स्वच्छ झाला. खराब झालेला मंडप गरुडाच्या फरफडण्यानं काय झाला, आणि त्या ठिकाणी जेवणाच्या पंक्ती बसणार होत्या. देवानं ते दृश्य पाहिलं आणि देवानं आशीर्वाद दिला, गरुडा अरे माणसांना बोलवून सुद्धा माणसं झाडायला येत नाही ती. खरंय का? ए बिवरकर वस्ती लागतो का हात आमचा झाडूला? वाटतं का इथं झाडू मारावा? वाटतं का पंक्ती वाढाव्यात? इथं कीर्तनामध्ये या सभा मंडपामध्ये सेवा करत जा. तसं गरुडजीला देव म्हणतोय माणसं सांगून येत नाही. पण गरुडजी काय तुम्ही काय सेवा गोड केली, इथला मंडप सगळा झाडून स्वच्छ केला, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.
देव सांगतोय बरं का गरुडजींना, माझा आशीर्वाद आहे जा गरुडजी, इथला सभा मंडप तुम्ही स्वच्छ केलाय ना, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, आयुष्यभर तुम्ही माझा भार वाहचाल. त्या दिवसापासून गरुडजी देवाचा भार वाहिलाय. त्या दिवसापासून ते आज तागायत. न कळत केलेल्या सेवेचं फळ आहे, न कळत केलेल्या सेवेचा परिणाम आहे. पण माणसं महाराज सांगून सुद्धा करत नाहीत. आणि आपलं झालंय काय, आपण कीर्तनाला जातो ना, आम्हाला काय भेटल, काय आम्हाला भेटल, स्वार्थ आमचा आहे त्याच्यात, लोभ आहे आमचा. इथं कीर्तनाला आलेली लोक सुद्धा आहेत ना, इथं काय काय माणसं कीर्तनकार बघायला सुद्धा येतात. वैदिको वर्णमिच्छन्ति, वैदिको वर्णमिच्छन्ति, अर्थमिच्छन्ति पंडिता. इथं आलेली व्यक्ती आहे ना, कीर्तनकार जर एखादा नीट बोलत नसेल, काहीतरी शब्द बोलायला लागला ना, तर खालची बसलेली माणसं म्हणतात महाराज तो कीर्तनकार ब्राह्मण नाही वाटून राहिला. आणि आमचं तर असं आहे महाराज, काही काही जण मला जाती विचारायला येतात. जाती, माझ्या आडनावावरून माझ्या जातीचा काय मेळ लागत. म्हणजे काही काही जणांचं असतं, बाबा महाराज तुमचं आडनाव काय, त्यांना म्हटलं ना कर्वे, मग त्यांना खरं काय जाणून घ्यायचे असते, काय बोलताय का जाऊ घरी, काय जाणून घ्यायचं असतं त्यांना, महाराजांची जात कोणती आहे. मग मी पण हुशार, मी त्यांना फक्त सांगते कर्वेच आडनाव आहे. मग ते अजून काहीतरी विचारायचा प्रयत्न करतात. ते म्हणतं महाराज तुमचे मामा कोणत्या गावचे, तुमच्या मामांचं आडनाव काय, तुमच्या मावशीचं आडनाव काय. मग मी सांगते मामाचं आडनाव काशीद आहे, मावशीचं आडनाव राऊत आहे. मग म्हणतात तुम्ही न्हावी का, यासाठी केला होता, जे केलं ते भेटलं महाराज, उत्तर भेटलं. पण मी त्यांना सांगत नाही मी न्हावी नाही ना, मी कोणत्या जातीची आहे. माझी एकच जात आहे, ती म्हणजे वारकरी, आणि माझा एकच पंथ आहे, तो म्हणजे संप्रदाय पंथ. यारे यारे लहान थोर याची भलते नारी नर, करावा विचार नगरे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, हे करावा विचार कडे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, याची भलती नारी नर. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, करावा विचार गडे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, हे करावा विचार गडे चिंता कवनाची. इथं येथे सकाळाशी आहे अधिकार. इथं कोणी पण आलं तरी कोण कोणत्या जातीचा हे बघत बसू नका. आजकाल माणसाचे दिवस चालले हो, आम्ही या जातीचा आहे, आम्ही त्या जातीचा आहे, कोण कोणत्या जातीचा आहे. वाक्य लक्ष देऊन ऐका बरं का, मी कायम सांगत असते, अरे 18 पगड जाती आहेत, पण 18 पगड जातीमध्ये आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो ना, हे आपलं भाग्य आहे. कोण कोणत्या जातीचा आहे याच्यापेक्षा मी महाराष्ट्राच्या मातीचा आहे, याला फार किंमत आहे बरं का. अरे मातीला जागलं पाहिजे. कोण कोणत्या वर्णाचा आहे, कोण कोणत्या कुळाचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे. धर्म महत्वाचा नाही, कुळ महत्वाचं नाही, जात महत्वाची नाही. आपल्यामध्ये माणुसकी किती आहे, माणूस म्हणून आपण वागतोय कसं, माणूस म्हणून आपण राहतोय कसं, याला फार किंमत आहे.
तसं कीर्तनामध्ये काही जण बघायला आलेले असतात. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता श्रोता स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. कमीत कमी कीर्तनामध्ये आलेल्या माणसांना वाटतं की महाराजांनी स्वच्छ भाषेत बोललं, आम्हाला समजल असं बोललं पाहिजे. काही जण याच्या करता आलेले असतात. काही जण असे असतात, चुकून गायक मंडळी असतात, इथं गर्दी जास्त झालेली म्हणून बिचारे खाली बसतात. पण जे गायक असतात ना, आणि दुसऱ्या गायकाचा जर स्वर चांगला नाही लागला तर त्या खाली बसलेल्या गायकाला खाली बसू वाटत, त्याला आवडत नाही, त्याला अपमान वाटतो स्वराचा. बरोबर आहे ना? आणि अजून एक सांगते की इतर ज्यांना, आता हे झालं ज्याला कळतंय की बाबा, ज्याला गायनातलं कळतंय, तालातलं कळतंय, ते म्हणतात याच्यात काही दोष नाही. पण ज्यांना काही कळत म्हणजे लोक सुद्धा फार हुशार आहेत. लोकांना सामान्य समजू, त्यांचा सुद्धा किमान अपेक्षा असते की टाळ घोष इतरे जना. सगळे एका सांगडीमध्ये चालली. आता याच्यातलं मला काय कळत नाही, मी काय सांगून उपयोग. इथं मृदंग कसा लावायचा मला काय समजत. अहो, एक जण म्हातारा असंच महाराजांनी मृदंग लावायला घेतला, इथलं नाही सांगत बरं का. मृदंग लावायला घेतला, एक जण म्हातारं पुढंच येऊन बसलं. आता जे मृदंग लावतंय त्यांनी म्हाताऱ्याकडे बघितलं आणि पकवास ठोकायला सुरुवात केली. जसं महाराज टाळ मारला की म्हाताऱ्याने बघितलं की म्हाताऱ्या असं करायचं. परत महाराजांनी पकवास चढवायचा उतरवायचा, चढवायचा, परत बघितलं की म्हाताऱ्या असं करायचं. महाराज परत चढवायचं उतरवायचं, चढवायचं उतरवायचं, म्हातारं परत असं करायचं. असाची राग आला महाराजांना. महाराजांनी पकवास घेतला आणि म्हाताऱ्याच्या तोंडावर मारला. तू लाव. म्हातारं म्हणलं मला येत नाही. मग मगाचपासून मान का हलवून राहिला. म्हातारं म्हटलं माझी सवय आहे. म्हणजे त्यातलं काय कळत नसावं, पण पुढं बसणार महाराज. म्हणजे अवघड आहे. पण त्याच्यातलं ज्ञान असावं. काही माणसाकडे ज्ञान आहे महाराज, काही माणसं अज्ञान लपवण्यापुरतं ज्ञान आहे. काही माणसं खरीच ज्ञानी आहेत, पण काहींकडं अज्ञान लपवण्या इतकं ज्ञान आहे तरी सुद्धा ते आपल्याला ज्ञानी समजतात, श्रेष्ठ समजतात. एकदा झालं काय, एका ठिकाणी रमेश नावाचा व्यक्ती थांबलेला, रमेश नावाचा. आणि एक बहादर तर म्हटलं आपल्यासारखं इंग्लिश कुणालाच जमत नाही महाराज, आपल्यासारखं इंग्लिश कुणाचंच नाही. मग मी पण म्हटलं असं करा दादा, तिथं रमेश भाऊ उभा आहे ना, त्यांना इकडं बोलवा. आता ह्याला इंग्लिश मध्ये बोलवायचं माहित होतं. त्यांनी कसं केलं, रमेश कम हिअर. रमेश कम हिअर म्हटल्यावर रमेश सुद्धा या बहादरकडं आला. म्हटलं वा वा वा, काय दादा तुमची इंग्लिश एक नंबर. आता असं करा, तिथनं रमेश इथं आलाय ना, परत इथं आलेल्या रमेशला त्या ठिकाणी पाठवा. आता ऐका बिवर वस्तीकर, याला बोलवायचं माहित होतं पण इंग्लिश मध्ये पाठवायचं माहित नव्हतं. पण हा बहादर हुशार, धोंड्याच्या महिन्यात जन्मलेला जरा चाबराच होता, इथं नाही ना कोण. हा बहादर महाराज जिथं रमेश उभा होता त्या ठिकाणी परत गेला आणि तिकडून परत इथं असलेल्या रमेशला म्हणतो, रमेश कम हिअर. हे सुद्धा ज्ञानच आहे ना, पण अज्ञान लपवण्यापुरतं ज्ञान आहे. तशी माणसानं कुठं काय बोलावं, कुठं काय करावं याचं सुद्धा ज्ञान असायला पाहिजे. वक्ते बाबा सांगायचे, त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगायचे की कीर्तनाला जा, कीर्तनाला जा. तर विद्यार्थी म्हटले, बाबा आम्ही कीर्तनाला जातो पण कीर्तनातलं आम्हाला काहीच कळत नाही बुवा, कीर्तनच चांगलं सांगत नाही कीर्तनकार, समजत नाही आम्हाला काय बोलतोय, काय सांगतोय, कुठं चाललंय आम्हाला समजत नाही. त्यांच्यातून आम्हाला काहीच घेण्यासारखं नाही. लक्ष देऊन ऐका बरं का.
वक्ते बाबा म्हटले, अरे बाबा असं कसं काय घेण्यासारखं नाही, तुम्ही कीर्तनाला गेलाय ना, कीर्तनातून काय भेटत नाही असं म्हणू नका. कीर्तनातून निदान तुम्हाला हे तर कळालं की असं कीर्तन कधीच करू नये. कळलं त्यालाच कळलं बरं का. असं कीर्तन कधीच करू नये जेणेकरून माणसांना त्यातलं काही समजत नाही. एवढं जरी कळालं तरी सुद्धा ते ज्ञानच आहे ना. म्हणून कीर्तनाला जात जा, कीर्तन ऐकत जा, कीर्तनामध्ये बसत जा. कीर्तनामध्ये आम्हाला काय फळ भेटेल, काय लाभ भेटेल याची आशा करू नका. आयुष्य गेलं माणसाचं. इथं या भगवंताच्या पावन भूमीमध्ये बसायला सुद्धा भाग्य लागतं महाराज. आम्ही कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, जागोजागी फिरतोय. आमचं जास्त वय झालंय असं नाही, आम्हाला जास्त ज्ञान आहे असं अजिबात नाही. पण देवानं हा अमोल किमतीचा देह आपल्याला दिलाय. माणसाला त्याचा उपयोग कशासाठी करावा कळत नाही. कधीतरी कीर्तनामध्ये जावं, भजन ऐकावं, देवानं सांगितलेल्या मार्गावरती चालावं. संत आपल्याला काय सांगतात बुवा. एक जण महाराज व्यक्ती असाच होता, आयुष्यात कधी देवदेव केला नाही, देवाला गेला नाही, भजन कधी ऐकलं नाही. आणि तो गावचा सावकार, गावात असा सप्ता बसलेला. बायको ओरडून थकली, अरे बाबा रोज दिवसभर असाच आजगरासारखा पडलेला असतो पलंगावर, कधीतरी देवाला जा, भजन कर, कीर्तन ऐक. सावकारानं एक दिवशी मनावच घेतलं. सावकार म्हटलं कधीच गेलो नाही, पण आज जावं कीर्तनाला. सावकार कीर्तनाला गेला. आता सावकार कीर्तनाला गेल्यावर गावातला मोठा व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, सावकार कीर्तनाला गेला. ते आयोजक मंडळींनी पाहिलं कीर्तन चालू झालेलं. आयोजक मंडळी कशी करतात, या सावकार या या. कीर्तनकारानं पाहिलं, कीर्तनकार म्हटलं बसा. आयोजक मंडळी काय म्हटले, सावकार या. कीर्तनकार काय म्हटला, बसा. पण नेमकं महाराज इकडं कीर्तनकाराचा खर्ज लागायच्या आधी तिकडं सावकाराचा षड्ज लागला. सावकार महाराज झोपायला लागले. अख्खं कीर्तन संपत आलं, कीर्तनकाराला त्रास व्हायला लागला. मी काय म्हणते, एखाद्या झोपाण्याने यावं पण माग कुठं तर बसावं. ते बसलंय, ती बसलं, कुठं बसलं, पुढं बसलं. पण कीर्तनकाराला पण काय बोलता येईना, नामांकित व्यक्ती. कीर्तन झालं, विठ्ठल जय जय विठ्ठल झालं. कीर्तनकार घरी गेले, माणसं घरी गेली. सावकार तिथंच झोपलंय खांबाला टेकून. आता ज्यानं पहाऱ्याचा विना घेतला होता ना महाराज, त्या पहाऱ्याकरीनं पाहिलं सावकार झोपलंय. 12-12:30 वाजले, थंडीचे दिवस आहेत, सावकाराला थंडी लागेल. त्या म्हाताऱ्यानं हलवलं, सावकार ओ सावकार उठा. सावकारानं असं डोळं चोळलं. डोळं उघडून बघतय तर महाराज मंडपात कुणीच शिल्लक नाही. सावकार म्हटलं सगळे गेले का घरी. म्हातारा म्हटलं कधीच गेले. सावकार म्हणतोय होय हो, तो कीर्तनकार कुठला होता. कीर्तनकार का हो. नाही, त्या कीर्तनकारानं कीर्तन मात्र छान केलं बघा. आता नाही का बुटानं धरून हाणावा सावकार. मला खऱ्यानं सांगा, सावकारानं कीर्तन ऐकलेलं. ऐ भिवरकर वस्ती ऐकलेलं का. असा राग आला त्या विनकऱ्याला. म्हणले सावकार असं करा, जाऊ दे आता, उठा, जा घरी जा. सावकार उठलं, घरी आलं. बायको बिचारी दारातच वाट पाहत होती. तिला वाटायचं माझ्या नवऱ्यानं परमार्थ करावा, देवाचं भजन करावं. सावकार आलेलं दिसलं की बायको पळत आली, पाणी आणून दिलं आणि पहिला प्रश्न विचारला, सावकार काय ऐकलं का नाही कीर्तनातलं, काय घेतलं का नाही, काय मंत्र ऐकला, काय घेतलं कीर्तनात, कसं झालं कीर्तन. सावकार म्हणतोय 1 नंबर कीर्तन झालं. बायको म्हणली सांगा काय ऐकलं कीर्तनात. सावकार म्हणतोय तुला एक सांगू का, अगं कीर्तन ऐकायला गेलो पण कीर्तन चालू झालं ती मला झोप लागली, माझ्या काहीच लक्षात नाही.
बायको म्हणली काहीतरी ऐकलं असेल, काहीतरी मंत्र लक्षात असेल. सावकार म्हटला मला फक्त 3च शब्द आठवत आहेत. मी मंडपात पोचलो, गेल्या गेल्या मला आयोजक मंडळी म्हटले या. कीर्तनकार म्हटला बसा, आणि विनकरी म्हटला. तेवढं कसं जमलं हे बरं लक्षात राहत. बोला बोला. आयोजक मंडळी काय म्हटले? सावकार या. कीर्तनकार म्हटला बसा, आणि विनकरी म्हटला. बायको म्हटली या बसा जा. हा जर तुम्ही कीर्तनात शब्द ऐकलाय तर हाच तुमचा मंत्र आहे, या मंत्राचा जप करा. सावकार म्हटलं डोक्यात फरक झाला काय तुझ्या? या बसा जा हा कुठं मंत्र असतो का? येडी झाली म्हटले. बायको म्हटली तुम्ही ऐकलंय ना, हे कीर्तनात हे शब्द घेऊन आलाय ना, याचा जप करा. आता सावकाराची एवढी कीर्तनात छान झोप झालेली की मखमली पलंगावर सुद्धा आता सावकाराला झोप लागना. सावकार झोपलं, बसलं निवांत, जपाची माळ घेतली आणि सावकारानं मंत्र चालू केला. कोणता? या बसा जा, या बसा जा. विवरकर वस्ती या बसा. चालू द्या रातभर. हे पण शहाणे मिळाले महाराज. हेच लक्षात राहतंय. अख्खं कीर्तन डोक्यावरून जाईल, पण हे बरोबर आहे ना. लय ग माझ्या हुशार माता माऊल्या, खाल्लं नाही करते त्या. मंत्र चालू केला. या बसा जा, या बसा जा. आता नेमकं झालं काय? त्याच दिवशी महाराज सावकाराच्या वाड्यात नेमकं चोर आलं. चोर आलं. चोरानं खिडकीतनं डोकावून पाहिलं तर सावकार जागाच. चोर डोकवायला जाणार तेवढ्या सावकारानं पहिला शब्द म्हटला या. चोर म्हणले आता काय खरं नाही. सावकारानं बघितलंय बरं का आपल्याला, आता आपलं काय खरं. सावकारानं बघितलंय आता आपलं सावकार जिवंत सोडत नाही. असं करा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. चोर लपून खाली बसाय जाणार तेवढ्या सावकार म्हटलं बसा. चोर म्हटले सावकार आता काय जिवंत सोडत. चोर म्हटले आता फिरा माग, नाही तर आपलं काय खरं नाही. चोर माघारी उडून बघणार तेवढ्या सावकार शेवटचा शब्द म्हटलं जा. आता काय खरं. चोर म्हटले गड्यांनो आता पळून जाण्यात काय मजा. त्या सावकारानं पक्का आपल्याला ओळखलंय, आता आपण पळून जायचं नाही, सावकाराची माफी मागू. सावकाराचं चाललेलं या बसा जा, या बसा जा. चोर आले तिथं. सावकार म्हणले काय रे माझ्या घरी काय करताय, तुमची हिम्मत. चोरांनी पाय धरलं सावकाराचं. सावकार अख्ख्या गावात आम्हाला कुठं पण जायचं होतं, पण चुकून आम्ही तुमच्या घरी आलो. हीच बघा आमची तेवढी चुकी झाली. सावकार माफ करा, असं करा, आमचं नाव कुठं घेऊ नका. त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला हे बघा कालच्या कीर्तनाचं गाठोड आहे, हे तुम्हाला ठेवा, पण नाव आमचं आलं नाही पाहिजे. सावकार म्हणले आणा इकडं गाठोड. नाव मग आमचं येणार नाही, जावा घरी. चोर गेले निघून. ह्यानं असं एवढं मोठं गाठोड घेतलं. गाठोड पाहिलं आणि बायकोकडे गेला. बायको म्हटली एवढं मोठं गाठोड. म्हटलं मग काय कीर्तन काय साधं सुद्धा होतं का? कालच्या कीर्तनाचं हे पाकिट आहे. कीर्तन कुठं होतं? अहो भिवरकर वस्तीमध्ये होतं. नाही एवढं दिलं तरी चालेल बरं का. बायको म्हणली धनी मालक तुम्ही कीर्तनामध्ये गेला आणि व्यवहारातले फक्त 3च शब्द घेऊन आला. किती? विनोद बाजूला सोडा बरं का भिवरकर वस्ती. आता वाक्य नीट ऐका. सावकार कीर्तनामध्ये गेला आणि व्यवहारिक जीवनातले किती शब्द घेऊन आला? 3 शब्द घेऊन आला. तर व्यवहारातलं सोन्या चांदीचं सावकाराला काय भेटलं? गाठोड भेटलं.
ती सावकाराची पत्नी सावकाराला सांगते, मालक अहो व्यवहारातले शब्द तुम्ही घरी घेऊन आला तर व्यवहारातलं गाठोड घेतलं. सावकार खरंच जर अंतकरणापासून कीर्तन ऐकलं असतं ना तर जगाचा मालकच घरी घेऊन आला असता. इतकी ताकद या कीर्तनात. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हारी रूप होय अंग हारी रूप होय अंग हारी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हारी रूप होय अंग हारी रूप होय अंग हारी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हारी रूप होय अंग हारी रूप होय अंग हारी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हारी रूप होय अंग हारी रूप होय हरी रूप वा 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 वा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणून सावकारानं फक्त व्यवहारातले शब्द घेऊन आला पण सोन्या चांदीचं गाठोड भेटलं. खरंच जर या कीर्तनामधले खरं अंतकरणापासून शब्द घेऊन गेला ना तर जगाचा मालक आपल्याला भेटल्याशिवाय राहणार. अंतकरण शुद्ध ठेवा. या कीर्तनामध्ये तुम्ही आम्ही बसतोय याला महत्व नाही. या कीर्तनामध्ये आपण मांडी घालून बसतोय, आपण टाळी वाजवतोय, अरे याला काय महत्व देताय? माझ्या रयतेचा राजा, या महाराष्ट्राचा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय सुद्धा या सभा मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. तुकाराम महाराजांचे सगळे जे भजनी मंडळ आहेत, तुकाराम महाराजांचे गायक, तुकाराम महाराजांचे वादक, तुकाराम महाराजांचे साथीदार सगळे छत्रपती शिवरायांना ज्ञात होते बरं का. नीतिमत्ता चांगली लागते. कीर्तनामध्ये येऊन बसताय ना शुद्ध अंतकरण ठेवा. कोणतंही काम करायचंय अंतकरण शुद्ध भावनेने ठेवा. काय काय जण म्हणतात, महाराज सिमेंटचं रस्त्याचं काम करताय तुम्ही, आता रस्ता बांधायचा चाललाय, पुढं सिमेंटचं काम चाललंय, माग रस्ता खराब झाला. अहो असं कुठं रस्त्याचं बांधकाम असतं का? तर ते काय म्हणतं माहितीये का, महाराज सिमेंटच खराब निघालं हो, त्यामुळे रस्ता खराब झाला. पण एक गोष्ट सांगते, अरे 1-2 वर्षापूर्वीचा रस्ता, सिमेंट बांधलेला रस्ता खराब होत असेल, त्याला सिमेंट चांगलं लागत नाही. 350 ते 400 वर्ष झाले माझ्या छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांना, अजून एक दगड ढासळला नाही. त्याला महाराज सिमेंट चांगलं लागत नाही, नीतिमत्ता चांगली लागते, नीतिमत्ता शुद्ध लागते. तुम्हाला अभंगाकडे घेऊन जायचंय. नीतिमत्ता शुद्ध ठेवा, अंतकरण शुद्ध ठेवा. अरे ज्या संतांमुळे ही संत परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली, तुम्हाला वाटत असेल हरिपाठ, अमृत अनुभव, चांदेव 65 अनेक ग्रंथ आहेत, पण मी तुम्हाला सांगेल अनेक जणांनी याच्यावरती काही विक्षेप घेऊ द्यात, काही प्रश्न उच्चारण करू द्यात, पण तरी सुद्धा माझं सांगणं आहे की सगळ्या ग्रंथ परंपरेच्या आधी महाराज, सगळ्या ग्रंथ परंपरेच्या आधी, सगळ्या ग्रंथांच्या आधी, सगळ्या संतांच्या आधी जर कोणता अभंग तयार झाला तर हा अभंग आहे. कोणता? योगी पावन. कारण ज्यावेळी ज्ञानोबराई या जगाला त्रस्त झाले, मुक्ताईनं ज्ञानोबरायांना केलेला उपदेश आहे, त्याच्यानंतर हरिपाठ आहे, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यानंतर प्रत्येक ग्रंथ आहेत, त्याच्यानंतर सगळं काही आहे. पण सगळ्यात आधी चितकला मुक्ताई. मला तुम्हाला अभंगाकडे घेऊन जाण्याआधी तुम्हाला आधीची पार्श्वभूमी सांगावी लागेल. सगळ्यांना ही गोष्ट ज्ञात आहे, पण तरी सुद्धा आळंदी या ठिकाणी सिद्धपेठ नावाचं एक ठिकाण आहे.
उजव्या साईडला जर पाहायला गेलं तर पुण्यावरून आळंदीकडे येत असताना किंवा चाकणवरून आळंदीकडे जात असताना उजव्या हाताचा जो परिसर आहे तो सिद्धबेट आहे. तर त्या सिद्धबेटामध्ये सिद्धोपंत नावाचे महात्मे राहत होते आणि त्यांची कन्या, तिचं नाव आहे मीनाक्षी, पण तिला रुक्मिणी हे नाव देण्यात आलं. तिचं खरं नाव काय आहे लग्नाच्या आधीचं? मीनाक्षी. म्हणतात ना लग्न झाल्यानंतर नाव काय करतात, काही जण बदलतात. तसं लग्नाच्या वेळी त्या सिद्धोपंतांच्या मुलीचं नाव बदलण्यात आलं. तिचं नाव ठेवलं रुक्मिणी. आणि विठ्ठल पंतांचं आधीचं नाव आहे देवमातू. काय नाव आहे? आपल्याला विठ्ठल पंत माहित आहे, पण त्यांचं आधीचं नाव काय? मीराबाई. त्या आजीनं, विठ्ठल पंतांच्या आजीनं त्यांचं नाव ठेवलं काय? विठ्ठल पंत. तर विठ्ठल पंत पाहायला गेलं तर देखणा सोज्वळ रूपवर असणारा मुलगा, कोणत्याही पित्याची अपेक्षा असते की माझ्या मुलीला चांगला नवरा मिळावा. कारण पाहायला गेलं तर कन्या काय पाहते? कन्या वरयते रूपम. कन्या वरयते. महिला मंडळ, तुम्ही नवऱ्याला पाहायला गेल्यावर काय पाहिलं? त्याचं काय पाहिलं? बोला की केस बेस करती का काय? कन्या वरयते रूपम म्हणजे तुम्ही नवरा दिसतो कसा पाहला? तो दिसतोय कसा? हँडसम आहे का? देखणा आहे का? सोज्वळ आहे का? तर मुलगी मुलाचं दिसणं पाहते. आता वित्तम म्हणजे माता काय पाहते? तो पैसा कमवतोय का? पिता श्रोता. बाप पाहतो की तो मुलगा अक्कल तर आहे का त्याला? तो बिना अक्कलीचा तर नाही ना? त्याचं डोकं तर चालतंय? कारण काय काय माणसांचं मराठ डोकं काम देत. हजर जबाबीपणा कळला पाहिजे. इथं कीर्तनात विनोद केला ना, काही जणांना घरी जाताना कळतो हा हा तो विनोद होता. अरे एवढा लेट करंट आहे तुला, काय त्याचा उपयोग? हजर जबाबीपणा पाहिजे, हजर जबाबीपणा. मी प्राचार्य आत्रेंचं उदाहरण सांगेल. एवढा हजर जबाबीपणाचा माणूस एकदा त्यांच्या कॉलनीमध्ये गाढव मेलं. काय मेलं? गाढव. आणि अख्ख्या कॉलनीत घाण वास सुटला. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडे आत्रे गेले कंप्लेंट करायला की गावभर कॉलनीमध्ये गाढव मेलंय, वास सुटलाय गावभर, तेवढं साफ करा. तो कर्मचारी जरा आगाऊ होता, वाकड्यात बोलायचा. कर्मचारी प्राचार्य आत्रेंना म्हणला, गाढव मेलंय ना, मग काढा ना घाण. घाण घाण काढणारी तुम्हीच ना. कुणाला म्हटले? ऐ बिवरकर वस्ती. कुणाला? कर्मचारी बोलला कुणाला? प्राचार्य आत्रेंना. घाण काढायचं काम कुणाचं आहे? तुमचंच आहे ना, काढून घ्या घाण. पण प्राचार्य आत्रे हुशार. प्राचार्य आत्रे म्हणले, अहो दादा घाण तर आम्ही काढूच हो, पण म्हणतात ना भाऊबंद मेल्यानंतर भाऊकीला कळवावं. कळलं त्यालाच कळलं. म्हणजे गाढवाची भाऊकी कोण? हा कर्मचारी. तसं प्राचार्य आत्रे हुशार होते. अजून एक कंडक्टर एका महिलेला गाडीमध्ये असताना म्हटला, ताई तुमच्या हातातला मोबाईल तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. त्या बाईला काही कळेनाच. ती म्हटली, का हो दादा असं का बोलताय कंडक्टर दादा? कंडक्टर म्हटला, बाई तुझं उतरायचं स्टेशन जाऊन अर्धा तास झालाय, म्हणून तुला सांगतोय तुझ्या हातातला मोबाईल तुला फार लांब घेऊन जाणार आहे. काय काय माणसं महाराज लय हुशार. हजर जबाबीपणा काय असतो? अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगेल. अटलजी, अटल बिहारी वाजपेयी. काय काय पहिली माणसं असायची, भाषण करून अभ्यास करून भाषणाला जायचे. त्यांची भाषणं ऐकायला लोक कितीतरी हजारोनी पब्लिक असायचं. आणि अटलजी हे अशी व्यक्ती आहेत की विरोधी पार्टीचा असू द्या, त्यांच्या पार्टीचा असू द्या, सगळी मंडळींना अटलजींचं भाषण आवडायचं. तर एकदा अटलजींना एका पाकिस्तानी स्त्रीने प्रश्न विचारला, अटलजी मैंने ऐसा सुना है कि आपने अभी तक शादी नहीं की. मैंने भी नहीं की. मैंने अभी तक इतने रिश्ते रिजेक्ट किए हैं, लेकिन मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं. बघा
ती पाकिस्तानी स्त्री एवढी दिसायला सुंदर होती की जगामध्ये दिसण्यामध्ये तिचा 5वा क्रमांक होता. कितवा? एवढी सुंदर. आणि ती सुंदर असणारी स्त्री अट्टलजींना म्हणते, अट्टलजी मी असं ऐकलंय की तुम्ही अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही. मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. ही पाकिस्तानी स्त्री अट्टलजींना म्हटली, मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन आपको बख्शिश में कश्मीर देना पड़ेगा. काय म्हटली? काय देना पड़ेगा? अटलजी हुशार. अटलजी म्हणतात, मैं भी तुमसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन हुंडा देते हैं ना, हुंडा, उसे क्या बोलते हिंदी में? दहेज. अटलजी म्हणतात, बख्शिश में कश्मीर दूंगा, लेकिन मैं भी तुमसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन दहेज में तुम्हें मुझे पाकिस्तान देना पड़ेगा. बघा मेंटॅलिटी काय आहे. तुझ्या पायाखालची जमीनच हादरली. मग एका पत्रकाराला प्रश्न पडला. पत्रकार म्हणतोय, अटलजी तुम्हाला तिच्या बरोबर लग्न करायचं नव्हतं का, तिला असंच कोलवायचं होतं म्हणून तुम्ही तिला असं उत्तर दिलं? तर अटलजींचं उत्तर ऐका. अटलजी म्हणतायत, अरे मला आयुष्यामध्ये लग्न करायचंच नाही, आणि लग्न जर करायचं असेल तर पाकिस्तान सारख्या देशाला मी माझी सासूरवाडी करेल. एवढा मी निर्दयी आहे का? अरे माझं त्याच्या मागचं एकच कारण आहे, मला लग्न तर करायचं नव्हतं, पण पाकिस्तानला मी कधीच माझी सासरवाडी म्हणू शकत नाही. कारण ज्या देशामध्ये स्त्रियांचा अनादर केला जातो, स्त्रियांचा आदर राखला जात नाही, अरे ज्या देशामध्ये बहिणी सोबत लग्न केलं जातं, बहीण कळत नाही, बायको कळत नाही, अरे आई कळत नाही, तो देश म्हणजे पाकिस्तान आहे. आणि ज्या देशामध्ये परस्त्रीला माते समान मानलं जातो, तो देश म्हणजे माझा हिंदुस्तान आहे. तो देश माझा हिंदुस्तान आहे. हे राम अभी तक नर में, नारी में अभी तक सीता है. हे राम अभी तक नर में, नारी में अभी तक सीता है. मैं नित नित शीश नवाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात
काय महाराज, ऐकत बसलं की ऐकावं. देशप्रेम असावं, देवप्रेम असावं. माणसानं देव, देश आणि धर्म यासाठी आपलं जीवन समर्पित करावं. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. तसं हजर जबाबीपणा जीवनामध्ये असावा. माणूस कुठं काय बोलतय, काय कळतय, काहीतरी कळावं. तसं प्रत्येकाला वाटतं, मुलीला वाटतं नवरा दिसायला चांगला असावा, आईला वाटतं मुलगा कमवणारा असावा, बापाला वाटतं पोरगा बिंडोक नसावा, आणि भावांना वाटतं पोरगा कुलवाण असावा. एवढं सगळं पाहत असताना सिद्धोपंतांनी पाहिलं, आपली कन्या उपवर झाली आहे, विवाह तिचा लावायचा आहे. विठ्ठल पंतांचं देखणं रूप पाहिलं आणि तपश्चर्याला बसलेले असताना यांनी बोलवून घेतलं आणि विवाहाची मागणी केली. पण विठ्ठल पंत तयार नव्हते बरं का लग्नासाठी. मी तुम्हाला पटकन सांगेल, आपला वेळ होत आलेला आहे. तो प्रसंग एवढा मोठा आहे आणि त्या देहांत प्रायश्चित्ताकडे जायचं म्हटलं ना, अंतकरण भरून येतं. कोणताच कीर्तनकार विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेनं उडी टाकली इथपर्यंत सांगू शकत. जीवनामध्ये जर पाहायला गेलं ना तर ऐका, भगतसिंग, सुखदेव यांच्या रक्तानं लिहिलेला इतिहास याच्यामुळे महाराष्ट्र घडला आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांच्या देहांत प्रायश्चित्तानं आमचा संप्रदाय घडला. अरे देहांत प्रायश्चित्त कसं असावं, संप्रदायाकरता आपलं जीवन, अरे मुलांना आमच्या चांगलं जीवन जगता यावं याच्याकरता अर्पण केलं रे आपला प्राण. विठ्ठल पंतांसोबत लग्न झालं रुक्मिणी मातेचं, पण विठ्ठल पंतांचं संसारात मन रमणं. काशीला निघून गेले, पण देवानं स्वप्नात येऊन सांगितलं विठ्ठल पंतांना की संसाराकडे लक्ष द्या. तुमच्या पोटी ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानी मुलं जन्माला येणार आहेत आणि त्यांचा उपयोग जग उद्धाराकरता होणार आहे. म्हणून संसारापासून दुरावलेला व्यक्ती परत संसारात आला आणि यांना 4 मुलं झाली. निवृत्तीनाथ 12 वर्षाचे आहेत, ज्ञानोबा 10 वर्षाचे आहेत, सोपान काका 8 वर्षाचे आहे आणि चितकला मुक्ताई 6 वर्षाची. लोकांनी विठ्ठल पंत दिसले की रस्त्यावरून पाणी टाकावं. अरे संन्यासाची मुलं म्हणून या मुलांना हिणवावं. विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून पाणी यायचं. अरे जी माणसं कधी एकेकाळी माझा आदर करायची, अरे आळंदीच्या गावचा जावई म्हणून सन्मान करायची, आज तीच माणसं माझ्या पुढे थुकतायत. अरे तीच माणसं माझा निराधार करतायत. डोळ्यातून अश्रू यायचे. अरे हे कुठंतरी थांबायला पाहिजे. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून आसवे यायचे. अरे आपण जीवन दुःखात जगलो याला काही मोल नाही, पण माझी मुलं आता मोठी होत आहेत. निवृत्तीला समजतं, ज्ञानोबा समजतं बोललेलं. अरे पोरांना नाही ऐकवत, आपल्या आई वडिलांना उलट काय बोललेलं. रुक्मिणी मातेंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. याचा कुठंतरी न्याय निवाडा झाला पाहिजे. अरे कुठवर आपण ऐकत राहणार आहे? संन्यासाची मुलं कुठवर माझ्या मुलांनी सहन करावं, याच्याकरता न्याय व्यवस्था झाली पाहिजे. न्याय देवतांना बोलवून घ्या. सकाळी पहाटे 5 वाजता विठ्ठल पंतांनी आंघोळ केली. पाण्याचा घोटही न घेता, अन्नाचा कण न खाता विठ्ठल पंत इंद्रायणीच्या तटकावरती आले. तिथं ब्रह्मदेव सगळी न्यायमूर्ती, न्याय व्यवस्था बसवली आणि सगळ्यांना हात जोडून, मला वाटते महादेव शास्त्री नावाच्या शास्त्रींना विनंती केली, शास्त्रीजी काहीतरी न्याय काढा, काहीतरी न्याय निवडा द्या. अरे आम्ही काही चुकी केली, संन्यासी असून सुद्धा मुलांना जन्म दिला, पण याची आमच्या मुलांना शिक्षा का? आमची मुलं मोठी होत आहेत, आमची मुलं ब्रह्मकुळातली आहेत, आमची मुलं कुलवान आहेत, त्यांना तुम्ही असा त्रास देऊ नका. काहीतरी न्याय द्या. ब्रह्मदेव देवता काहीतरी न्याय निवडा करा. हात जोडून उभा आहेत विठ्ठल पंत. ऐका, अरे ज्या ज्ञानोबा यांना पाहिलं की आमच्या डोळ्यातून आसवे भरून येतात,
ज्याला ज्ञानाचा सागर म्हटलं जातं, ज्याला योगी म्हटलं जातं, पण त्याच योगी माऊलीच्या माई बापाला आपल्या सारख्या माणसाने एवढा त्रास दिला. आज पाहिला गेलं तर विठ्ठल पंतांना समोर आठवा, त्या रुक्मिणी मातेला समोर आठवा, ज्यांनी आपल्या मुलांसाठी देहांत प्रायश्चित्त घेतला. विठ्ठल पंतांनी हात जोडलेले, डोळ्यातून अश्वे वाहतात आणि हात जोडून उन्हा ताणामध्ये विठ्ठल पंत म्हणतायत, न्याय देवस्था मला न्याय द्या. सगळे पुराण चायले, ग्रंथ चायले, पोत्या बघ पाहिल्या, पण या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा सापडत नव्हती. अरे तो गुन्हाच नाही, त्याला कोणती शिक्षा असेल? काय गुन्हा केला होता? हे ब्रह्मन्याय व्यवस्थेतली देवता महाराज सगळे जेवण करायला गेले. विठ्ठल पंत तसेच उभा आहेत. 12 वाजले, कडाक्याचं ऊन आहे, विठ्ठल पंत हात जोडून उभा आहेत. 4 वाजले, न्याय व्यवस्थेतले ब्रह्मदेव सगळी न्याय मंडळी चहा पाण्याला गेले, हे तसेच उभा आहेत. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. अरे विचारलं सुद्धा नाही ना या निर्दयी माणसांनी. रात्रीच्या 6 वाजले आणि 6 वाजल्या, विठ्ठल पंत म्हणतायत, अरे ज्या कारणाने पोथीमध्ये काही सापडत नाही, ग्रंथामध्ये काही सापडत नाही, कुठंच काही प्रश्नाचं न्याय सापडत नसेल, तर याचा अर्थ आम्ही केलेली चुकी नाही, याला कोणती शिक्षा नसावी. न्याय व्यवस्था ब्रह्मदेवता आम्हाला माफ करण्याची आज्ञा द्या. हात जोडून उभा आहेत. 2 तास मौन पाळल्यानंतर या न्याय व्यवस्थेतील लोकांनी सांगितलं, 9 वाजता तुम्हाला एकच शिक्षा आहे. काय ती शिक्षा आहे? तर तुम्हाला असं करावं लागेल, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांचा हा काळा डाग पुसला जावा, तर तुम्हाला एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. हा आवाज सगळीकडे घुमत होता आणि देहांत प्रायश्चित्त नाव ऐकल्याबरोबर विठ्ठल पंत धाड दिशेने जमिनीवरती कोसळले. डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत होते. अरे एखादा माणूस खाली पडला तर आपल्यासारख्या माणसाला सुद्धा महाराज दगडाला सुद्धा पाना फुटेल. ज्या माणसाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, तो माणूस खाली कोसळला. अरे कुणामध्ये सुद्धा माणुसकी नव्हती की यावं आणि त्यांना धरावं. पण शेवटी निसर्गाला दया आली आणि कोवळा कोवळा पाऊस पडायला लागला. विठ्ठल पंतांना पावसानं उठवलं. विठ्ठल पंत दबकलेल्या पावलानं चालत चालत सिद्धेश्वराच्या मंदिरात आले. सिद्धेश्वराच्या मंदिराचा घंटा वाजवला आणि विचारलं, सांग रे सिद्धेश्वरा, तू पाहतोय आम्हाला? अरे लग्न झालं, संन्यास घेतला आणि नंतर मुलांना जन्म दिला, ही आमची चुकी झाली. अरे भगवंतानं मला स्वप्नात येऊन सांगावं की विठ्ठल पंत तुझ्या पोटी चांगली पिढी जन्माला येणार आहे, तू असं करू नको. याच्या करता मी परत संसारामध्ये पुनर्पण केलं. काय चुकी झाली रे माझी सिद्धेश्वरा, सांग सिद्धेश्वरा. पण सिद्धेश्वराचा गाभारा त्या दिवशी शांत होता. सिद्धेश्वराचा शांत असलेला गाभारा सुद्धा सांगत होता की विठ्ठल पंतांना सांगत होता की खोटा असणारा हाच न्याय तुम्हाला खरा मानावा लागणार आहे. तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणार आहे. आळंदीच्या तटकावरती आल्यानंतर याचा अर्थ यायला उशीर झालाय म्हणजे नक्कीच न्याय निवाडा झालाय, नक्कीच न्याय देवतेने न्याय दिलाय. चेहऱ्यावरती आनंद झाला आणि हातामध्ये आलेला पाण्याचा ग्लास घेऊन रुक्मिणी विठ्ठल पंतांकडे आली. मालक सांगा ना, न्याय देवता काय म्हटले? ठरला का नाही न्याय निवाडा? झाला काय न्याय? विठ्ठल पंतानं सांगितलं, रुक्मिणी न्याय निवाडा झालाय. रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणिक होत आहे, त्यांना कळत नव्हतं. दबदबलेल्या आवाजामध्ये विठ्ठल पंतानं सांगावं, रुक्मिणी न्याय ठरलाय, पण न्याय असा झालाय की देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. हातामध्ये गुळाचा आणि पाण्याचा भरलेला ग्लास हातातून खाली पडला आणि रुक्मिणी माता धाड दिशेने खाली आपटली. डोळ्यात घळाघळा अश्रू व्हायला लागले. तरी काय जीवनामध्ये आपण पाप केलं? अरे जीवनामध्ये संन्यास घेऊन आपण परमार्थ प्रपंचाला लागलो, ही आपली एवढी मोठी चुकी होती की आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. पण विठ्ठल पंत सांगतायत, रुक्मिणी
या सगळ्या चर्चेमध्ये तुझं कुठं नाव आलेलं नाही. मला असं वाटतंय की तू इथंच मुलांबाळांना सांभाळण्याकरता थांबावं. मी निघून जातो देहांत प्रायश्चित्ताला. त्यावेळी रुक्मिणीने जड अंतकरणाने सांगावं, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. मालक, संसाराचा गाडा सहजा ओढता ओढता दोघांनी संसाराचा हा गाडा ओढला. एक चाक पुढे एक मागं असं कधीच राहिलं नाही धनी. आज देहांत प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर ज्याच्यात तुमची चुकी आहे त्याच्यात समांतर माझी पण चुकी आहे. आणि मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही. अरे जिथे राघव तिथे सीता. मी सुद्धा येणार आहे. पण तेवढ्यामध्ये विठ्ठल पंतानं म्हणावं, रुक्मिणी अगं रात्र होत चालली आहे. आपल्याला लवकरात लवकर देहांत प्रायश्चित्त करायला जावं लागणार आहे. आपली मुलं झोपलेली आहेत. मुलं जर उठली तर आपल्याला परत जाता येणार नाही. रुक्मिणी चल लवकर. प्रसंग आठवा. अरे आपल्या माय बाप आपल्या 2 दिवस जर आपल्यापासून दूर गेले तर आपलं अंतकरण भरून येतं. आपली आई जर 3 दिवस आत्याच्या गावाला गेली, मामाच्या गावाला गेली तर आपल्याला रडू येतं. अरे हे तर ज्ञानोबरायांचे निवृत्तीनाथांचे मायबाप जाणार होते ते परत कधीच माघारी येणार नव्हते. आठवा तो दिवस, आठवा ती रात्र, आठवा तो न्याय निवाडा. दबदबलेल्या आवाजामध्ये दोघांनी अंतकरण सांभाळलं आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता चालत चालत निघाले. तुळशी वृंदावनापर्यंत गेल्यानंतर रुक्मिणी माता पळत माघारी आल्या. रडतायत ढसा ढसा उंबरट्यावरती डोकं ठेवलं आणि मोठमोठ्यानं रडायला लागल्या. विठ्ठल पंत म्हणतायत, रुक्मिणी तुला सांगत होतो माघारी नको जाऊ. रुक्मिणी मुलं जर उठली तर परत आपल्याला थांबावं लागल. रुक्मिणी अगं जाता येणार नाही. रुक्मिणी चल पटकन. त्यावेळी रुक्मिणी विठ्ठल पंतांना म्हणते, दनी असं कसं निर्दयी काळजाचं तुम्ही. अहो लेकरं आपली झोपलेली आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान काका, चितकला मुक्ताई, लहान आपली लेकरं. अहो ज्यांना आपण कायमचं सोडून जाणार आहे त्यांना शेवटचं डोळं भरून पाहावंसं पण वाटत नाही तुम्हाला. त्यांना थोडंसं मन भरून बघावं, त्यांना प्रेम करावं, त्यांच्या अंगावरून हात फिरवावा असं पण वाटत नाही तुम्हाला. रुक्मिणी माता मोठमोठ्यानं रडतायत. त्यावेळी विठ्ठल पंतांना मुलांना डोळं भरून पाहिलं. आई मोठ्या अंतकरणाने रडत होती, पण अंतकरण भरून जो पाठीला भिंत लावून बसला होता ना त्याला बाप म्हणतात. बापाचं रडणं दिसत नाही कुणाला, बापाचं दुःख दिसत नाही कुणाला. पण ज्याचं सगळं आयुष्य संपलं तो बाप महाराज हतबल होऊन बसलेला भिंतीला ठेकून. रुक्मिणी माता त्या निवृत्तीनाथांच्या तिथं गेल्या. डोक्यावरून हात फिरवला. निवृत्ती माझा समजदार आहे. ज्ञानोबरायांच्या डोक्यावरून हात फिरवावा. हा तर ज्ञानाचा सागर आहे, हा तर योगी आहे. अरे सोपान काकाच्या डोक्यावरून हात फिरवावा. हा सोपान तर माझा ब्रह्म आहे. कारण नाव तुम्ही ऐकलं असेल तर ज्ञानदेव म्हणे ऐकलंय, तुका म्हणे ऐकलंय, मुक्ताई म्हणे ऐकलंय. पण जिथं सोपान काकाचा कुठंच उल्लेख नाही ते ब्रह्म आहेत. ब्रह्म अवस्थेमध्ये आहेत. कोणती अपेक्षा नाही. चितकला मुक्ताई योगाची माया आहे. योग माया येते. आणि जेव्हा जेव्हा मला प्रसंग सांगताना तो भाव तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. रुक्मिणी माता रडत होत्या ना तेव्हा रडता असताना त्यांचे आसवे मुक्ताईच्या अंगावरती पडले. अश्रू अंगावर पडले. ते मुक्ताईच्या अंगावरचे अश्रू रुक्मिणी मातेने असे पुसून टाकले. मी तर तुम्हाला असे सांगेल की आसवे नाहीत व पुसले. माझ्या रुक्मिणी मातेने मुक्ताईच्या जीवनातलं मातृत्व पुसलं. रडतायत मोठमोठ्यानं.
परत पाऊल पुढं टाकलं. परत रुक्मिणी माता पळत माघारी आल्या आणि रुक्मिणी माता विठ्ठल पंतांना म्हणतायत, विठ्ठल पंतांना, मालक, आपण जर असंच आपल्या मुलांना न सांगता गेलो ना तर मुलं आयुष्यभर आपल्याला शोधत राहतील हो. आपलं आयुष्य घालवतील शोधण्यामध्ये. त्यांना कळणार नाही आपलं मायबाप कुठं गेलं, काय झालं. पण असं करा, आपण यातलं निवृत्तीनाथांना उठवून सांगू की आपण देहांत प्रायश्चित्त करायला चाललोय. निवृत्ती कळताय, समजदार आहे. तो आता 12 वर्षाचा झालाय, मोठा आहे तो. ही माझी ज्ञानदा, मुक्ताई, सोपान काका ही लहान लेकरं आहेत, पण त्यांना उद्या सांभाळणारा निवृत्तीनाथ आहे. त्या निवृत्तीनाथाला कळलं पाहिजे की त्याचे मायबाप कुठं गेले. निवृत्तीनाथाला उठवलं. निवृत्तीनाथ डोळे चोळतायत. आई काय झालं ग? आई तू रडते का? बाबा तुम्ही रडताय का? झाले काय तुम्हाला? त्यावेळी जड अंतकरणाने रुक्मिणी माता सांगतायत, निवृत्ती, अरे न्याय व्यवस्थेने न्याय निवाडा केला रे, आम्हाला देहांत प्रायश्चित्त सांगितलंय. पण ऐक, आजच्या दिवसापासून या तिन्ही भावंडाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपून जाते. यांचा बापही तूच आहे आणि यांची आईही तूच आहे. हातामध्ये हात मिळवला, तिन्ही लेकरांची जबाबदारी निवृत्तीनाथांवर दिली आणि निघून गेले विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. याच्यावर वाद आहे. काही जण म्हणतात इंद्रायणीमध्ये उडी मारली, काही जण म्हणतात गंगेकडे गेले, काही जण म्हणतात प्रयागराजकडे गेले. याच्यावरती अनेक प्रश्न आहेत. मी तुम्हाला तिकडं घेऊन जाणार नाही, पण नंतरचा तुम्हाला प्रसंग मला असा सांगायचा आहे. हे निघून गेल्यानंतर निवृत्तीनाथ झोपले नाहीत. निवृत्तीनाथ तुळशीला टेकून बसलेले. निवृत्तीनाथांच्या डोळ्यात पाणी आहे आणि समोर पाहतायत ज्ञानोबाराय, सोपान काका, चितकला मुक्ताई झोपलेली आहेत. पहाट झाली. 5-6 वाजता ही तिघं भावंड उठली आणि पहिला प्रश्न होता, निवृत्ती दादा, दादा सांगा ना, आपली आई कुठे आहे? आपला बाप कुठे आहे? अरे बाबा दिसत नाही, आई दिसत नाही. त्यावेळी निवृत्तीनाथांनी सांगावं, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप मेला, माय मेली बाप गेला. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला. माय मेली बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला. निवृत्तीनाथ सांगतायत, ज्ञानोबा,
अरे आपली आई मेली, बाप गेला, आजपासून मुक्ताई विचारते दादा, अरे आपली आई गेली ना, आपला बाबा गेला, सांग दादा मी आई कुणाला म्हणू, दादा मी बाबा कुणाला म्हणू. त्या दिवशी ऐका भिवर वस्तीकर, त्या दिवसापासून निवृत्तीनाथ या तिघांचे बापही झाले आणि आईही झाले. आईचं प्रेम, बापाचं प्रेम सगळं निवृत्तीनाथानं दिलं. अरे ही भावंड ज्या दिवशी या आळंदी तटकावर वावरायला लागली ना, तरी सुद्धा या समाजानं त्यांना नीट जगू दिलं नाही. अरे देहांत प्रायचित्त केलं माय बापानं, पण तरी सुद्धा या लोकांनी, कधी कधी महाराज क्षमा मागून बोलते, आज याच ज्ञानोबरायांच्या चरण स्पर्शाकरता करोडोचा समाज आहे, लाखोचा समाज आहे, पण कधी एकेकाळी माझ्या ज्ञानोबरायांनी रस्त्यानं चालत जावं तर याच निर्दयी माणसांनी पाणी टाकावं, कट्ट्यावर माझे ज्ञानोबराय बसले तर तिथं पाणी टाकावं. अरे एक दिवशी 2 दिवस झाले या भावंडांच्या पोटात अन्नाचा कण नाही. ज्ञानोबरायांनी महाराज झोळी घेतली आणि मधुकरी मागायला गेले. आळंदीमध्ये आल्यानंतर एका ब्राह्मणाच्या घरी मधुकरी मागायला गेले. भिक्षाम देई भवती, दार वाजवलं, विनंती केली, माते भिक्षा वाढ. अगं माझा निवृत्तीनाथ दादा मोठा आहे, तो उपाशी राहू शकतो ग. माझा सोपान समजदार आहे, तो देखील उपाशी राहू शकतो. मी भिक्षा माझ्या करता मागत नाही, मी देखील अजून 2 दिवस उपाशी राहू शकतो. पण महाराज या तिघा भावंडाचं सगळ्यात जास्त जीव जर कुणावर होता ना, तर आपल्या लहानशा बहिणीवर होता बरं का. कीर्तनामध्ये सांगते, बहीण भावाचं नातं एवढं कोमल आहे, बहिणीनं कधी आपल्या भावाला कमी लेखू नका आणि भावानं कधी आपल्या बहिणीला विसरू. जसा ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये चितकला मुक्ताई आहे ना, ज्ञानोबायांना रडू येत होतं की मी उपाशी आहे, याच्यात मला काय वाटत नाही, पण माझी छोटी लहानशी बहीण मुक्ताई उपाशी राहता कामा नये, कायम पाठीशी उभा राहिला भाऊ. कीर्तनामध्ये सांगते, बहिणीच्या कायम भावानं पाठीशी उभा राहावा. मला अजून माझा सुद्धा अभिमान याच्याकरता वाटतो. मी कीर्तन करत असते ना, महाराज मगाशी तुम्ही विचारलं तुमच्यासोबत कोण आलंय, माझा भाऊ कायम माझ्या पाठीशी असतो आणि माझ्या भावाचं नाव सुद्धा ज्ञानदाच आहे बरं का. आज इथं कीर्तनामध्ये बसला. जसा मुक्ताईच्या पाठी ज्ञानदा होता, तशा या मुक्ताईच्या पाठी हा ज्ञानदा आहे. आमचा आशिष दादा आहे. माझी भावंड ज्याप्रमाणे ज्ञानोबरायांचं आपल्या बहिणीवर प्रेम होतं, तसं माझ्या भावंडाचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. आज माझे जर महाराजांनी सांगितलं, मी मगाशीच महाराजांना, की महाराजांना येता आलं नाही, मोठ्या महाराजांना त्यांची तब्येत ठीक नाही माझ्या वडिलांची, पण माझा भाऊ, माझी ही सगळी भावंड कायम माझ्या पाठीशी असतात. ही नम्रता कीर्तन करते, गावोगावी फिरते. महाराजांना बाकी लोकांना एवढंच दिसतं की महाराज कीर्तन करतायत, पण त्याच्या पाठीमागं माझ्या भावांचा परिश्रम आहे. रात्रंदिवस डोळं फोडून महाराज गाडी चालवतात. निर्दयीपणे मी तिथं बिंदासपणे झोपा काढते, पण हे भावंड माझे डोळे फोडत असतात. असं प्रेम असावं, जसं प्रेम ज्ञानोबरायांच्या डोळ्यात अश्वे आले, माझ्या मुक्ताईला खायचंय हो, माझ्या मुक्ताईला भूक लागली आहे, माझ्या मुक्ताईला खाता येणार नाही, असं म्हटल्याबरोबर त्या माता माऊलीला दया आली. तिनं पिठाची वाटी दिली. पीठ भेटला याचा आनंद झाला म्हणून ज्ञानोबराय आनंदात चाललेले. विसोबा खेचर त्या ठिकाणी आले आणि ज्ञानोबरायांच्या पाठीत लात मारली. बघा, सगळं पीठ त्या मातीमोल झालं. अरे पीठ मातीत पडलं, पण माणसाचा निर्दयीपणा बघा, वरचं पीठ उचलून देखील अर्धी भाकरी होईल म्हणून विश्वंभर त्या विसोबा खेचरनं ते पीठ पायानं मातीत कालवलं, मातीमोल केलं. ज्ञानोबरायांनी माती भरली, दगड भरली झोळीत आणि तडातड पावलं टाकत निघून गेले. रडायला लागले, डोळ्यामध्ये अश्वेत अंतकरण भरून आलं. निवृत्तीनाथ म्हणतायत, ज्ञानदा काय झालं, अरे तुम्ही रडताय का ज्ञानदा? ज्ञानोबराय सांगतात, दादा मला आता सहन होत नाही, मी पण आता त्याच अवस्थेला गेलोय जे अवस्था माझ्या बाबांची झाली. ज्ञानोबराय तडा तडा पावलं टाकत गेले आणि झोपडीमध्ये गेले आणि झोपडीची
दार लावून घेतलं, पद्मासन घातलं आणि सगळ्यांना माहित आहे या अभंगाचा पहिला शब्द आहे. ज्ञानोबराय कोण आहेत? योगी आहेत. योग मायेने प्राणाचं उत्खलन करायला सुरुवात केली. प्राण पोटापर्यंत आला, प्राण कंठापर्यंत आला आणि प्राण महाराज, प्रत्येक योगी पुरुषाचा प्राण इथून जातो बरोबर का, ब्रह्ममध्यातून. कुठून? जिथं शेंडीची जागा आहे, म्हणून तिथं आपल्या धर्मामध्ये मुंज ठेवण्याचं, आपला धर्म आहे, मुंज ठेवली जाते, शेंडी ठेवली जाते. त्या शेंडीतून प्राण जातो योगी माणसाचा, ब्रह्ममध्यातून. ज्ञानोबरायांनी उत्कलन करायला सुरुवात केली, प्राणाचं उत्क्रमण चालू केलं. पण ज्या ज्या वेळी योगी पुरुष समाधी घ्यायला बसतो, प्राण सोडायला बसतो, त्यावेळी वातावरणामध्ये चेंज होतो. मुक्ताई इंद्रायणीवर कपडे धुईला गेलेले, मुक्ताईला कळलं वातावरण भयान वातावरण झालंय, वारा सुटलाय, पाऊस चालू झालाय, विजेचा कडकडाट होतोय. मुक्ताईनं देखील पद्मासनात ध्यान लावून घेतलं आणि मुक्ताईनं पाहिलं, अरे हा दुसरा तिसरा योगी कोण नाही, माझा ज्ञानोबर आहे, माझा ज्ञान दादा आहे. अरे योगी पावन आहे दादा, मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. तुम्हाला हा महाराष्ट्र घडवायचा आहे, देश घडवायचा आहे, उद्याची पिढी घडवायची आहे दादा, तुम्ही योगी आहात. आणि त्यावेळी ज्ञानोबरायांनी प्राणाचं उत्क्रमण करायला चालू केलं, त्यावेळी मुक्ताईनं पहिला शब्द वापरला, तेच अभंगाचं पहिलं चरण. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वराज झाले, विश्वराज झाले म्हणे. मुक्ताईनं पहिला शब्द वापरला, योगी पावन मनाचा. दादा, तुम्ही सर्वसामान्य माणूस नाही, तुम्ही योगी आहात. आणि योगीची एकच ओळख आहे, साहे अपराध जनाचा. अरे विश्वानं जरी आपल्या सोबत वाईट केलं, विश्व रागाने अग्नी झालं, तरी संतानं सुखी काय व्हावं, पाणी व्हावं. विश्वानं रॉकेल ओतलं, तरी आपण ती आग विझवावी. त्यावेळी मुक्ताईनं ज्ञानोबरायांना काय केलाय? उपदेश केलाय. मुक्ताईनं उपदेश करावा. लहानशी मुक्ताई आहे. काही जण म्हणतील महाराज मुक्ताई अवघ्या 6 वर्षाच्या आहेत, ज्ञानोबराय ज्ञानी आहेत, मग तरी सुद्धा मुक्ताईनं उपदेश का केला? तर उपदेश करायला वय लागत, उपदेश करायला ज्ञान लागत, कीर्तन करायला. काही काही जण म्हणतील महाराज तुमचं वय का कीर्तन करा नाही? मुक्ताई 5 वर्षाच्या असताना उपदेश करतात. कुणाला? इथं अजिबात महाराज, इथं कुणी पण आलं तरी असं नाही. काही जण म्हणतात महिलेनं कीर्तन करावं का? त्यांना माझं उत्तर आहे, उपदेशच महिलेनं केलाय आणि मुक्ताई पासूनच नंतर सगळे अभंग आहेत. मुक्ताई पासूनच परमार्थाला सुरुवात आहे. ती मुक्ताई करते तर ही मुक्ताई करू शकत नाही असं अजिबात नाही. म्हणून ज्ञानोबराय घडले. मुक्ताईनं ज्ञानोबरायांना अडवलं. नासिकेतून मुक्ताई पण योगमाया आहेत. नासिकेतून प्रवेश केला, आतमध्ये उडी मारली आणि इथं मुक्ताई आडव्या झोपल्या, असं वर्णन आहे बरं का. कंठामध्ये ज्ञानोबरायांनी प्राण आणलेला आणि मुक्ताई ज्ञानोबरायांच्या कंठात जाऊन इथं आडव्या झोपल्या. ज्ञानोबरायांना जागेवरती आणलं. मग ज्ञानोबरायांनी प्राण जागेवर आणला आणि मुक्ताईनं उपदेश केल्यामुळं नंतर हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबरायांचे अभंग आपल्याला मिळाले. आणि आज त्याच ज्ञानोबरायांच्या चरण स्पर्शाकरता लोक तरसतात. तुम्हाला सांगते ऐका, ज्यावेळी या 4 भावंडांनी आळंदीमध्ये प्रवेश केला आणि इंद्रायणीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी पहिलं पाऊल टाकलं, त्यावेळी त्या इंद्रायणीमध्ये या 4ही भावंडांनी ज्ञानोबरायांना अंघोळ घातली. ऐका,
त्या दिवसापासून इंद्रायणीमध्ये जावा, दर्शन घ्या, इंद्रायणीने स्नान करा. कारण ज्ञानोबऱ्यांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं, त्या दिवसापासून इंद्रायणीमध्ये पाणी नाही, अमृत व्हायला लागलं. अमृत